तर नमस्कार मित्रांनो, मी आता तुम्हाला ना माझं शेत दाखवतो. तर चला, ही आपला शेताचा घास आहे. इथं एक खायच्या लिंबाचं झाड आहे, आपण पाहू शकता. आणि इथे एक छोटंसं आंब्याचं झाड आहे, ते शेवग्याचं झाड आहे, ते एक छोटंसं सीताफळचं झाड आहे. आणि इथं आमच्या गावातल्या चिंटू पाटलाची सोयाबीन आहे. आणि ही आपलं शेत आहे. सोयाबीन, मका आहे आणि शेजारचा ऊस आहे. तर मी तुम्हाला ना आता त्यातली सोयाबीन दाखवतो. आणि शेतात इथं खूप चांगला रस्ता आहे, पाहू शकता. इकडं पण रस्ता आहे. आणि ही शेवग्याचं झाड जे पाहता ना, याला खूप जास्त प्रमाणात शेवग्याच्या शेंगा लागतात आणि खूप गोड पण राहतात. तर सोयाबीन बघा, सोयाबीनच्या क्वालिटी बघा. आपण झाड माझ्या कंबर इतकं झालेलं आहे प्रत्येक झाड. आणि पाहू शकता, सोयाबीन खूप चांगली आहे. त्या खालीही तुम्हाला दाखवतो. असं आहे, शेंगा आता लागायला सुरू झालेल्या आहेत. आणि तुम्हाला दाखवतो, आणि तुम्हाला एक शाबूचं झाड पण दाखवतो. चला, मी माझ्या शाबूच्या झाडाकडे येतो. काही पाहू शकता ना, झाड छोटंसं, ही शाबूचं झाड आहे. आणि आपली सोयाबीन. तर चला, सोयाबीनचं झाडं तर तुम्ही बघितलेलं आहे, रोपं, म्हणजे आमची तर रोपच म्हणतात. झाड पण हेच आहे. चला, ही पाहू शकता ना तुम्ही, ही आहे ह्याचं झाड शाबूचं. याचे पानं पाहू शकता आपण, कसे आहेत पानं. त्याला शाबू लेदा खूपदा लागलेला आहे, आम्ही खूपदा काढलेला पण आहे. खूप छान बी लागतो शाबू. सोयाबीन अशी आहे, ऊन पडलेलं आहे कडक. इथं ऊस आहे. तर इकडनं ह्या ठिकाणी खूप कमी सोयाबीन आलेली आहे, पाहू शकता. इथं कमी आहे, थोडी दाट आहे, इथं कमी आहे, इकडं दाट आहे. एवढी एक पूर्ण लाईन कमी आहे. आणि चला, अजून पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. इथं ऊस खूप चांगला आहे, ऊसाचा आवाज येतो. आणि वारंही खूप आहे इथं, कारण दुपारची वेळ आहे, कडक ऊन आहे, तर वारं तर असणारच नाही. तुम्हाला वाऱ्याचा आवाज येत असेल. पहा, माझ्याकडे एक म्हैस आहे, एक वासरू पण आहे. आणि ती आपली गाडी या ठिकाणी उभारलेली आहे. गाडी कशी वाटते मला? मस्त वाटते ना. सावलीत उभारतो आणि शेत पाहू शकता आपण आपलं. तर याला मका लागल्यावर या मका खायला खूप गोड कणीस लागते या मकाला. आणि रोड आहे. ही द्राक्षाची बाग दिसते ना, त्या द्राक्षाच्या बागाच्या पलीकडूनच तळ आहे आपलं. म्हणजे आपलं नाही, म्हणजे असं तळ आहे छोटंसं. आणि ती पलीकडे खूप सारे झाडं दिसत ना, त्या झाडाच्या पलीकडचे एक आपलं मोठं तळ आहे. म्हणजे आपलं, म्हणजे असं आपलं नाही, शासनाचं तळ आहे, पण खूप मोठं तळ आहे. त्यातलं पाणी घेतो, शेताला स्प्रिंकलर लावतो, असं भुईपाट पण असते. त्या पलीकडं माळव केलेलं आहे, सोयाबीनच्या पलीकडं. हे पहा, आपण आपल्या रानामध्ये कुत्रं आलेलं आहे. कसं आहे कुत्रं, एकदम पांढरशी पण डोक्यालाच काळं. हे जा रे बाबा, चावचीन मला, जा. कुत्रा आहे तर शेताची राखण करतो, पण आज पहिल्यांदा दिसलो इथं. तर कुत्रं जायलेलं आहे, तिकडं जाऊन थांबले. आता आपल्याकडं पाहते, तिकडं जाते. आणि वरचं ढग ती पाहू शकता, काय भारी वातावरण आहे. एकदम शांत वातावरण आहे शेतातलं.
इकडं खूप सारे ढगं बिगं आहेत. तिकडं कुत्रा जात आहे. अगर तुम्हाला ही लोकेशन आवडली असली तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकनला दाबा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही शेत आवडलं का, आणि ही पण सांगा की तुम्ही कुठला आहात. अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर खूप छान शेत आहे. मी तुम्हाला तिकडलं शेतही दाखवतो, वाटलं स्थळही दाखवतो पलीकडलं. माझा ब्लॉग बघत जावा तुम्ही सर्वांनी. तर धन्यवाद.